आता 10:30 चहा घेऊन आलो. मम्मीला काय वाटलं काय? मेरला जम तूच उठलाय 12 वाजता. मध्ये मध्ये काम करतो. सटके खायचे काय तुला? पावलं. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. तर गाईज सध्या आता आहे ना गरम पाणी केलं, एकदम वाफ येऊ राहिली, एवढं गरम आहे. आता गरम पाणी मी पिऊ राहिलं. एक कारण असं की मला आहे ना घसा ते पॅक झालं आहे. आता मध्ये झालं होतं ते बरं झालं, परत सुरू झालं ते घसा दुखत आहे. असं पाणी जरी हे झालं तर दुखत आहे पिलं तरी. आणि सर्दी बी झाली आहे थोडी. असं पाणी गरम एकदम शेकीत गळायला पिलं मग थोडं क्लिअर वाटायला लागतं. सकाळी उठल्यावर लय आलं ते बेकार. आधी मग स्वच्छ फ्रेश झालं ना एकदम, मग बरं वाटायला लागलं. चहा ठेवतोय काय तिकडे? याला तर काय केलं इथे? आता 10:30 चहा घेऊन आलो. मम्मीला काय वाटलं काय? मेरला जम तूच उठलाय 12 वाजता. 12ला उठलं 10ला काय चहा घे? उलटी गाड्या चालली. कसं काय खोटं बोलू शकते तू? खोटं पोलीस बोलते, खरं बोलते. खरं बोलत नाही ना माणसाला कधीतरी. मध्ये मध्ये काम करतो. सटके खायचे काय तुला? पावलं. किती लावून पळत आलोय मी. घरातले घरातच पळतो, नाटकं करते. असं काय तोंड करते? मग तू काय नाव कोणती होती मला हे समजत नाही राहून. तू काय चांगलं म्हणायचं काय कारण? चांगलं म्हणायचं काय कारण? गाईज मला आहे ना मित्राचा फोन होता. ते म्हणते कॉलेजला यायचं काहीतरी काम आहे. जातो मी आता कॉलेजला जावं लागेल मला. आणि सध्या चहा बी पितो मग जातो कॉलेजला. वाचायला बुक्स करून. हीरे न जाने रांझा जाने मेरे सपनों की दुनिया में तेरा ही नाम होता. काय म्हणली? कॉलेजमध्ये कसं तरी कार्यक्रम दिसतोय गाईस. फायनली घरी आलो गाईस. आणि मम्मी गेलेली कीर्तनाला. आता कीर्तन संपलं, विषय काहीच नाही. आणि ते कार्यक्रम होता, कार्यक्रममध्ये ना ते जे आले होते ते व्याख्यान करणारे. मोबाईलच अलाउड नाही बाहेर ठेवायला, व्हिडिओसुद्धा नाही काढला मी, काहीच नाही. आणि घरी आलं मग आवाज आहे ना थोडासा बसल्यासारखं वाटतं मला. आहे ना आतून थोडंसं कुणकुणल्यावाने होऊन आलं. हे सगळं पॅक झालं डोकं ते. आता मी ना सकाळी सोयाबीन नाही खाल्लेली, ओट्स नाही खाल्लेली, ते सुद्धा खायचे. दुपारचं जेवण राहिले, किती उकले बघा. आता खायला गेलो काय माहीत कॉलेजला. जेवढे होते तेवढे सोयाबीन खातो आणि जेवतो, आहे का नाही. आता वेळ नाही आहे सोयाबीन खायची वेळ सकाळी आहे. आता जेवढे होते तेवढे खातो आणि म्हणजे त्या मार्गाने थोडेफार गोष्टी आवडते उरकत्यानं. पुढच्या नियोजनाला लागेल, पुढच्या डाएट खायला. आणि पुढचं प्रॅक्टिस बंद करायची मला पप्पाची. एवढे कुठं आहे माझ्या मागं सध्या आहे त्या लेवलला. परत बोल तर नीट बोल. काही जेवढ्या सर्दी ते झाले मला तरी मी गार पितोय, म्हणजे विचार करा. आणि गणेश कुठे? गणेश दिसला. तू प्याला नाही का? ते पिऊन बसला. मला सर्दी झाली तरी पितोय. मी तुला दिसला असं ब्लॉग मध्ये सांगितलं बघ बा दुखत नाही करायचं. जाऊन पडशील दुकानात, नाटक नको करू. जाऊ दे, मम्मीचा मूड खराब आहे. ब्लॉग बघत होतो युट्यूब कर ना आवाज. खाताने आवाज होतच गणेश असा मारलेला नसतो. एवढा घाण. आता मी कुठं आवाज करतो बघा. कट केल्यावर करशील ना. अजिबात नाही. कर आवाज करू.
झूम केलेलं आहे मी. काय मोठचा वास आला की मला उलट्याने होतो. मग तिकडे बघ गाणे केलं. गाईज आता संध्याकाळचे किती वाजले 6 वाजले ना 6:30 वाजले संध्याकाळचे 6:30 वाजले तर मला 7 वाजता क्लासला जायचं. दिस इज माय नेक्स्ट प्लॅन अँड क्लास इज फॉर पाखावज अँड फॉर दॅट पर्पज I want to speed run because I have no time to any stupid works. छोटू ए छोटू छोटे पैसे दे मला सर. तुला तर जाय म्हणतो काय नाही जाय म्हणून नाही म्हणतो मला. कंटाळा आला मला. पाहता पाहता मन नपुरे धानी GoPro घेणार आहे. मग मी आता भजी तळून राहिले आपल्याला काहीच आणि असंच गण्या सॉस घेऊन येईन आता मस्तपैकी भजी पाव खायचं. गोवा पाणी राव जाम. व्यायाम नाही केला आज मी तसं नॉर्मली एवढं काही खास आहे हे वाटाणं मला गिल्ट वाटाणं लाज वाटायला मला स्वतःवर गेला नाही खाऊन पैसे बसताय तू कधीच मांडी घालून बसणार नाही एवढं खरं. आज पहिले दिवाणी होते. कसं वाटतंय घेऊन तर भजी आलेत गाई अरे गाड्या प्लेट घेऊन ये टाप दिशी गाडीने आतरून टाकले गाई त्याच्यामुळं ते जरा गोळे म्हणून ॲडजस्ट करा. बाकी समोर सौरव जोशी जुने ब्लॉग पाव बिला पाव होय पवांचं आहे. मी विषय काढला म्हणून प्रॉपर 4 हिस्से तयार करायचे बरोबर प्रॉपर विषय आणि एक ते तयार वडापावचं थोडा वडा हे जवळ अरे खातो नाव काय इथं नाव घेऊनच खातो तू. सिरियसली वडा थोडासा लेवल नाही होतं म्हणजे नाही का वडापावचं तुला वडा आहे जमतं? ना, ते भजी जमतेच मस्त तुला. पण मग मी कांदा भजी मी कसं करतो सांग बरं. तू खाल्ले ते त्या दिवशी कसे होते? लय भारी. एवढे खतरनाक केलं ते पाणीच नव्हतं टाकलं अजिबात कांदा भजी. Strawberry. ये हाथ से बनाने का और खाने का मुझे नाही त्याला देणे का. इकडे दे. मग खायचं आहे तर याच्यात सॉस टाक माझ्या याच्यात प्रोडक्ट. मला याच्यात दिले देतात हे मोठ्या माणसाला मोठ्या याच्यात. वाह सगळे लोक वाट पाहू राहिले कधी होते. मी होल्ड केल्याचा अर्थ असं नाही का चांगली नाही झाली मग ते घास खाल्याशी बोलते चांगले अप्रतिम. मला भजन लागलं. मिठातले भजी येतात मिठातले भजी कोणते मला बटाट्याची हे तुला हे भात लागेल. हे भजी आहेत ना जर कढी बिडीमध्ये सोडली ना हा मला नाही आवडत पण लोकांना सांगायसाठी सांगतो मी. गाईज विषय असा आहे की पाव खायचं म्हणलं का पोट लय भरतं आणि पचायला बी चांगली नसते ते आणि दुसरी गोष्ट कॅलरीज बी लय असतात. पण मला कॅलरीज जास्त खायच्या आहेत कारण तुला तर माहिती आहे आज काही डाएट फॉलो नाही करत आणि माझं डाएट म्हणजे काही कमी वजन कमी करायचं डाएट नसतं. तुम्हाला सांगायचं एवढ्या दिवसापासून डाएट म्हणतो पण मी तुम्ही म्हणता डाएट मग याला कमी करायची काय गरज याला तो वाढायची गरज आहे. मी वाढायसाठी सुद्धा त्याला पण डाएटच म्हणते. काही काही म्हणतात मला बरं का तुला डाएटची काय गरज आहे तू वाढायची गरज आहे म्हणते. त्याला वाटतं डाएट म्हणजे कमीच करायचं. मग त्याचा अर्थ असल्यावर बल्किंग डाएट वेगळा असतो ज्याच्यामध्ये तुम्ही लय खाऊ शकता आणि तब्येत बनू शकता.
आपलं काय टेन्शन नाही. गाण्याला काय टेन्शन नाही भाऊ, एवढं आहे. जेवढं खायचं आलं रिलॅक्स. मग आवाज तुला माहिती कच झाला काय कशामुळे झाला? सर्दीमुळे झालं तरी मी आईस्क्रीम आणली आणि गोळाच झाला या कायाला काढीच नाही. ते कोणाला द्यायची बिन काढीला कोण खाईना आता? मी खाणार आहे. मी मला ते चावून खायची सवय एक मम्मीला. अगं बाबा एवढं थंडीचं मी मला वाटते त्याच्यामुळे सर्दी जाऊ राहिली मी वापस. थंड खाल्ली सर्दी जाती मला तीच वाटत आणि आंबट खाल्लेली खोकला जातो. काय आणली? आणली फ्रीजमध्ये ठेवतं. हा ना. आणि तू काय म्हणत होता? थंडीत काय हिवाळा आपलं सर्दीत काय खायचं? थंड गार आणि खोकला आलं आंबट. साठका ठेवली नाही एक काही नियम काढली. नाही खरं काय ऐकलं तारक मेहता मध्ये. खरं ऐकलं. मग खरं असं तारक मेहता ते खरंच विशेष. जुगाड देखो गाइस. 5 तास क्लास म्हणजे 4:30 पर्यंत मी घरी नाही. सकाळी 9ला जाणार. 9 ते 4. ये प्यार में क्यों होता है. पण आपलं कनेक्शन काय भारी आहे. मी फक्त ये म्हणलं तुला लगेच समजलं काय म्हणे. लगेच कळलंय कोणतं गाणं म्हणणार. लोग इश्क में क्या से क्या हुए काय लिही मम्मी तो हॉर्न कसं नाही आला. आणि ते लोग हमें पागल दीवाना कहते हैं तेरे नाम लागी छूटे ना लागी छूटे ना लागी. आम्ही कसं 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 कर ना कर ना कर ना इथं कर एकदा कर ना. म्हणलं ऍक्टिंग केली आता कशाला करतो हे सगळं. पप्पाला दवाखान्यात घेऊन जायचं काय मी दवाखान्यात घेऊन जातो. आणि आजचा व्लॉग कारण पप्पाचं काय तिचं भरलं होतं शटरवर उचलतं नाही दुकानाचं. तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करतो. कारण तुम्हाला तर माहिती आहे आता इथून पुढं आता मला एडिटिंग आणि ते भरपूर आहे. तर आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा. ते वाक्य म्हणजे असं का नाही पाठ झाल्यावर कसं होतं एखादा पाठ झाला मधून म्हणता येत नाही. हा स्टार्टिंग पासूनच म्हणावं लागतं. मग मी किती वेळा जरी म्हणलं ना तरी मी सुरुवात करून करणार. तर काही आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या भावाला आता सबस्क्राईब करायच्या मध्ये जर नंतर दुसरं काही वाक्य जोडलं मी बोललो ना परत मग पहिल्यापासून बोलणार आहे मी. परत एकदा म्हणजे तर आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नाही.